नमस्कार. आज आपण बनवूया फ्रेश कांद्याची पात मुगाची डाळ घालून. 3 ते 4 मिनिटात ही पात बनते बरं का. मुगाची डाळ भिजत घालायची, कांद्याची पात चांगली स्वच्छ नीट करून ते बारीक 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 पीस करून घ्यायचे. मिठाच्या पाण्यात 20 मिनिटं घालायची. नंतर ती अशी चाळणीत घालून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची खळखळून. मग एका पातेल्यात आपण थोडंसं तेल घ्यायचं. हे कुटलेल्या लसणाच्या अर्धा कुड्या ह्यात टाकायच्या. ह्या चांगल्या गुलाबी कलर येईपर्यंत ह्याला परतायचं आणि मग ह्यात घालायची भिजलेली मुगाची डाळ. मुगाची डाळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता ही जराशी ह्यात तळून घ्यायची तेलात आणि लसणात, म्हणजे पूर्ण लसणाचा स्मेल ह्या डाळीला लागतो आहे. आता ही कांद्याची पात आपली चांगली नितळलेली आहे, सगळं पाणी ह्यातलं नितळून गेलं आहे. आता ही कांद्याची पात आपण ह्या डाळीत आणि लसणाच्या ह्या तेलात आपण घालून घ्यायची. बस 1 ते 2 मिनिटात तुमची कांद्याची पात तयार. आता ह्या चवीपुरतं मीठ घाला आणि कलर सेट होईपर्यंत, म्हणजे 50% भाजी तुमची शिजेपर्यंत ह्याला झाकण लावायचं नाही. नंतर ह्या भाजीचा रंग काळा होतो आहे. एक 50% असंच हे वड्यावर वाफेवर शिजवून घ्यायचं आणि जराशी ही भाजी म्हणजे आता शिजून निम्म्यावर जर गेली की वरती प्लेट झाकायची की 1 मिनिटात भाजी तयार. तुम्हाला ही माझी कांद्याची पातीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी देतच आहे. आणखीन काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. आणि झटपट होणारी ही कांद्याची पात तुम्ही चपाती, भाकरी आणि राईस म्हणजे भातासोबत खाऊ शकता. तर ही झटपट होणारी कांद्याची पात तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. धन्यवाद. हे चांगलं असं वरच्यावर हलवून घ्यायचं, म्हणजे वर खाली हे भाजीला आपलं परतत राहायचं. हे बघा आता ह्याच्यावरती प्लेट झाकायची की झाली कांद्याची पात तयार. धन्यवाद. शक्यतो भाकरीबरोबर चांगलं लागते ही ज्वारीच्या. एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.